पोलादपूर तालुक्यामध्ये गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। यामध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील गावांमध्ये गुन्हे जास्त प्रमाणात घडत आहेत। पोलादपूर तालुक्यातील सवाद या गावामध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची घटना नुकतीच घडली आहे। पीडित फिर्यादी महिला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघा आरोपींनी फिर्यादी यांच्या घरी जाऊन तुम्ही आमच्या मुलीची इज्जत काढली आहे म्हणून आम्ही पण तुमची इज्जत काढू असे बोलून शिवेगाळी करण्यास सुरुवात केली आहे। शिवेगाळी करताच फिर्यादी यांच्या घराच्या बाहेर आले असता आरोपींनी फिर्यादी यांच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल अशा ठिकाणी स्पर्श करून त्यांचा विनयभंग केला। तसेच फिर्यादी यांच्या सासू, जेठाणी, ननद यांना देखील शिवेगाळ केली। या प्रकरणी आरोपी मुस्तफा लियाकत तारलेकर व मोबिन लियाकत तारलेकर दोघेही राहणार सवाद तालुका पोलादपूर या दोघा आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 74, 351, 2, 3, 5 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे। तर परस्पर विरोधी पीडित महिला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघा आरोपींनी वाईट नजरेच्या हेतूने फिर्यादी यांच्या दुकानात जाऊन तसेच फिर्यादी यांच्या मोबाईलवर वेळोवेळी मेसेज करून तू आमच्याबरोबर बोलत का नाहीस असे बोलून फिर्यादी यांचा पाठलाग करून त्यांना त्रास दिला व तुझे लग्न आम्ही मोडू अशी धमकी दिली। या प्रकरणी आरोपी जुनेद जावेद तारलेकर व नौफिद असलम तारलेकर दोघेही राहणार सवाद तालुका पोलादपूर अशी दोघा आरोपींची नावे असून आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 78, 351, 2 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कोंडाळकर व पोलीस हवालदार पवार या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, पोलादपूर, रायगड।